मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की इंग्रजांनी भारतावर 2 शतकांहून अधिक काळ राज्य केले आणि या काळात त्यांनी आपल्या देशावर गंभीर परिणाम घडवले। सुरुवातीला इंग्रज फक्त व्यापारासाठी आले होते, परंतु भारताच्या संपत्तीने आकर्षित होऊन त्यांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि आपले नियंत्रण वाढवले। त्यावेळी भारत सोन्याचा पक्षी म्हणून प्रसिद्ध होता, कारण येथे सोने, चांदी आणि हिरे यांची विपुलता होती। यामुळे इंग्रजांना भारतावर सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी भारतातील संसाधने ब्रिटनला पाठवायला सुरुवात केली, ज्यामुळे आपला देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाला। इंग्रजांनी भारतावर प्रचंड लूटमार केली आणि त्यांच्या राज्यकाळात भारताची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती खूपच खराब झाली। त्यांनी आपल्या फायद्यासाठी येथे अनेक ऐतिहासिक कार्ये देखील केली, कारण त्यांना वाटत होतं की आता भारतातून त्यांना बाहेर काढणे शक्य होणार नाही। परंतु वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि शेवटी भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे त्यांना भारत सोडून जावे लागले। पण त्यांनी जाण्यापूर्वी देशाच्या फाळणीद्वारे 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती केली। ही फाळणी अत्यंत वेदनादायक आणि विध्वंसक ठरली। लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आणि हिंसाचार, रक्तपाताने अनेकांचे प्राण गेले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा फाळणीचा कट इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा धोरणाचा शेवटचा वार होता, ज्यामुळे त्यांनी आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला। आपण पाहताय मराठी इन्फो वर्ल्ड यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा। इंग्रजांच्या राज्यकाळात काही बाबतीत भारताला फायदा झाल्याचे नाकारता येणार नाही। भारतीय रेल्वे हे त्याचे एक प्रमुख उदाहरण आहे। ब्रिटिशांनी भारतातील संसाधनांची अधिक सहज आणि जलद वाहतूक करण्याच्या उद्देशाने रेल्वेची सुरुवात केली, परंतु याचा परिणाम असा झाला की भारतीय रेल्वे एक व्यापक नेटवर्क बनले, ज्याचा फायदा आजही देशभरातील कोट्यवधी भारतीय घेत आहेत। भारतीय रेल्वेची स्थापना 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईहून ठाण्यापर्यंतच्या 34 किलोमीटरच्या पहिल्या प्रवासाने झाली। जरी ब्रिटिशांचा उद्देश व्यापार आणि सैन्य हालचाली सुलभ करणे होता, तरी भारतीय रेल्वेने नंतरच्या काळात देशातील विविध भागांना एकमेकांशी जोडले, आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना दिली आणि भारतीय उपखंडातील प्रवास अधिक सोयीस्कर केला। आज भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि जगभरातील सर्वात व्यस्त रेल्वे व्यवस्थांपैकी एक आहे। हे मान्य करावे लागेल की जरी याची सुरुवात ब्रिटिशांनी केली असली, तरी भारताने या व्यवस्थेला अधिकाधिक विस्तारित आणि सुधारित करून ती आपलीच करून टाकली आहे। भारतात आजही अशी एक रेल्वे लाईन आहे, ज्याची मालकी एका ब्रिटिश कंपनीकडे आहे। महाराष्ट्रातील अमरावती आणि मूर्तिजापूर दरम्यानच्या या रेल्वे लाईनसाठी भारत सरकारला दरवर्षी त्या ब्रिटिश कंपनीला 1,20,00,000 रुपये देणे भाग पडते। ही रेल्वे लाईन ब्रिटिश कालखंडात बांधली गेली होती आणि त्यानंतरच्या काही करारांमुळे ती आजही ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात आहे। हा करार ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या काळातील असावा, जेव्हा त्यांनी भारतातील काही मालमत्तांवर आपला अधिकार कायम ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आजही भारताला या कराराचे पालन करावे लागत आहे। भारतातील भारतीय सैन्याची स्थापना ब्रिटिशांनी केली होती। 1805 मध्ये ब्रिटिशांनी बंगाल आर्मीची स्थापना केली, ज्यामध्ये भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांचा समावेश होता। पुढे जाऊन ही आर्मी भारतीय लष्कराचा भाग बनली। भारतीय सैनिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि त्यात असंख्य भारतीय सैनिक शहीद झाले। या शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने 1931 मध्ये दिल्लीमध्ये इंडिया गेट बांधले। इंडिया गेट हे 42 मीटर उंच स्मारक असून त्यावर 90,000 भारतीय सैनिकांची नावे कोरली आहेत, जे पहिल्या महायुद्धात आणि इतर लढायांमध्ये शहीद झाले होते। इंडिया गेट हे आजही शहीद सैनिकांचे स्मरण करण्याचे महत्त्वाचे स्थान आहे। ब्रिटिश वसाहतकालात भारतातील हिल स्टेशन्सचा विकास हा त्यांच्या थंड हवामानावरील प्रेमाचे प्रतीक होते। ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना उष्णकटिबंधीय भारतात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी भारतातील थंड हवामान असलेल्या ठिकाणांचा शोध घेतला आणि तेथे हिल स्टेशन्सची उभारणी केली। यामुळे त्यांना त्यांच्या मातृभूमीच्या हवामानाची आठवण होत असे, तसेच त्यांना आरामदायी वातावरणही मिळत असे। शिमला हे असेच एक हिल स्टेशन होते, ज्याला ब्रिटिश भारताची उन्हाळी राजधानी म्हणून ओळखले जात असे। येथील आल्हाददायक हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याने ब्रिटिशांना आकर्षित केले। त्यांनी शिमलामध्ये इंग्लिश शैलीतील घरांचे बांधकाम केले, ज्यामध्ये त्यांच्यासाठी आवश्यक सर्व सुविधा आणि पायाभूत संरचना उभारण्यात आल्या।
हे ठिकाण त्यांच्यासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान होते, जिथे ते भारतीय उन्हाळ्याच्या कडक तापमानापासून दूर राहत होते. कालका शिमला टॉय ट्रेन हे त्या काळातील एक महत्त्वाचे पायाभूत बांधकाम होते. या ट्रेनने ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिमलामध्ये जाणे सुलभ केले आणि या ट्रेनचा प्रवास निसर्गरम्य दऱ्यांतून आणि घनदाट जंगलांमधून जात असल्याने तो विशेष आकर्षणाचा विषय बनला. आजही ही ट्रेन तिच्या ऐतिहासिक आणि मोहक स्वरूपामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील स्थापत्यकलेने एक अमूल्य ठसा उमटवला आणि ही वास्तुशिल्पे आजही ब्रिटिश प्रभावाची साक्ष देतात. ब्रिटिशांनी भारतात स्थापत्यकलेतून केवळ इमारती बांधल्या नाहीत, तर त्यांच्या राजसत्तेचे सामर्थ्य, धाडस आणि संस्कृती यांचे प्रदर्शनही केले. इंडिया गेट, संसद भवन, गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या इमारती ब्रिटिश स्थापत्यकलेची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. इंडिया गेट हे दिल्लीतील एक प्रमुख स्मारक असून प्रथम महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून देणारे आहे. एडविन लुटियन्स यांनी डिझाईन केलेले हे स्मारक भव्यतेचे प्रतीक आहे. संसद भवनाची गोलाकार रचना, जी हर्बर्ट बेकर आणि लुटियन्स यांनी एकत्रितपणे तयार केली, पारंपरिक भारतीय स्थापत्यशैलीतून प्रेरणा घेतली आहे, तरीही त्यात पश्चिमी प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. गेटवे ऑफ इंडिया हे आणखी एक महत्त्वाचे स्मारक आहे, जे मुंबईच्या किनाऱ्यावर उभे आहे. हे महाकाय प्रवेशद्वार भारतात आगमन करणाऱ्या ब्रिटिश राजघराण्यांच्या स्वागतासाठी बांधले गेले होते. ब्रिटिशांनी त्यांच्या स्थापत्यकलेत भारतीय पारंपरिक शैली आणि पश्चिमी शैली यांचे मिश्रण करून नवे आर्किटेक्चरल आयाम निर्माण केले. या सर्व गोष्टींकडे पाहता ब्रिटिश आर्किटेक्ट्स खरोखरच प्रतिभावान होते आणि त्यांनी त्यांच्या स्थापत्यकलेतून भारताच्या इतिहासात एक अमिट ठसा उमटवला. इंग्रजांनी भारतातील काही सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून सुधारणा केल्या, ज्यामुळे भारतीय समाजावर दीर्घकालीन प्रभाव पडला. एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे सती प्रथा समाप्त करण्याचा प्रयत्न. सती प्रथा म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला जिवंत जाळणे. ही एक अत्यंत क्रूर प्रथा होती. इंग्रजांनी या प्रथेला विरोध केला आणि या संदर्भात अनेक सुधारणा केल्या. 1829 मध्ये लॉर्ड विलियम बेंटिक यांच्या नेतृत्वाखाली सती प्रथा बंद करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. या कायद्यानंतर विधवा स्त्रियांना सामाजिक पुनर्वसनासाठी एक मार्ग मिळाला आणि यामुळे भारतीय समाजात सुधारणा घडवण्यात मदत झाली. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की इंग्रजांनी केलेल्या या सुधारणा केवळ त्यांचे स्वतःचे मूल्य किंवा दृष्टिकोन दर्शवित नव्हत्या, तर त्यामुळे भारतीय समाजात सुधारणा झाल्या आणि त्या काळातील अनेक सामाजिक समस्या कमी झाल्या. क्रिकेट भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ बनला आहे, जरी तो आपल्या राष्ट्रीय खेळांमध्ये समाविष्ट नसला तरीही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा संपूर्ण जगासाठी एक महत्त्वपूर्ण घटना ठरतो, जिथे क्रिकेटप्रेमींसाठी सर्व काही थांबलेले असते. भारतात क्रिकेटची सुरुवात इंग्रजांनी केली होती आणि तेव्हा हा खेळ फक्त टाइमपाससाठी खेळला जात असे. 1752 पूर्वी भारतात क्रिकेटचे अस्तित्व नव्हते. पहिला क्रिकेट क्लब कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये स्थापन करण्यात आला होता, जिथे भारतीयांना प्रवेशबंदी होती. हा क्लब फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी होता आणि भारतीयांना या क्लबमध्ये सामील होण्याची किंवा खेळण्याची परवानगी नव्हती. 5 वर्षांनंतर मुंबईने आपला पहिला क्रिकेट सामना आयोजित केला, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंना पहिल्यांदा बॅट हातात घेण्याची संधी मिळाली. यामुळे भारतीय समाजात क्रिकेटचा प्रसार होऊ लागला आणि हळूहळू हा खेळ सर्वत्र लोकप्रिय झाला. आज क्रिकेट भारतात केवळ एक खेळ नाही, तर एक भावना बनली आहे. लाखो भारतीयांसाठी क्रिकेट हे त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय क्रिकेट संघाचे यश, विशेषतः 1983चा विश्वचषक विजय आणि त्यानंतरचे विजय, यांनी या खेळाचे महत्त्व आणखी वाढवले. त्यामुळे जरी क्रिकेटची सुरुवात इंग्रजांनी केली असली तरी आज हा खेळ भारतीय समाजात खोलवर रुजला आहे आणि देशातील सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक ब्रिटिश काळातील कायदे आणि नियम आजही लागू आहेत. विशेषतः वाहने डाव्या बाजूने चालवण्याचा नियम हा ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटनमध्ये आणि पूर्वीच्या ब्रिटिश उपनिवेशांमध्ये हा नियम कायम ठेवला गेला आहे आणि भारतातही हा नियम लागू आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये वाहने उजव्या बाजूने चालवली जातात. यामुळे वाहतुकीच्या नियमांत आणि रस्त्यांवरील व्यवस्थेत खूप फरक आहे. भारतात ब्रिटिश राजवटीच्या काळातील ट्रॅफिक व्यवस्थेचा प्रभाव आजही स्पष्टपणे दिसतो.
खाकी वर्दी घालणारे भारतीय पोलीस ब्रिटिशांनी सुरू केले होते। ब्रिटिश राजवटीच्या काळात 1860 मध्ये सर अलेक्झांडर रोटनस्टॉक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलीस यंत्रणा स्थापन करण्यात आली। ब्रिटिशांनी पोलीस प्रणालीला एक संरचित आणि सुसंगत स्वरूप दिले, ज्यात खाकी वर्दीचा वापर करून पोलिसांना एक विशिष्ट ओळख मिळवून दिली। खाकी वर्दी, जी त्या काळातील ब्रिटिश सैन्याच्या वर्दीपासून प्रेरित होती, प्रगत काळातील पोलीस यंत्रणेत एक मानक म्हणून स्वीकारली गेली। यंत्रणेने भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा केली, पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीला औपचारिक स्वरूप दिले आणि भारतातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवली। ब्रिटिशांचे हे योगदान आजही भारतीय पोलीस यंत्रणेत स्पष्टपणे दिसते। इंग्रजी भाषेचा प्रचार आणि प्रसार ब्रिटिशांच्या भारतात येण्याच्या काळात झाला। प्रारंभिक काळात ब्रिटिशांनी स्थानिक भाषांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, परंतु ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य करण्यास सुरुवात केल्यावर त्यांना इंग्रजी भाषेचा वापर आवश्यक ठरला। 1835 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आदेशानुसार पर्शियन भाषेच्या ऐवजी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आले। हे बदल भारतातील प्रशासनिक, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात प्रभावी ठरले। इंग्रजीत प्रावीण्यता असलेल्यांना अधिक चांगल्या नोकऱ्या मिळू लागल्या आणि त्यामुळे इंग्रजीची लोकप्रियता वाढली। ब्रिटिश सरकारने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उघडल्या, ज्यामुळे इंग्रजीच्या प्रसारास प्रोत्साहन मिळाले। आज भारतात इंग्रजी अनेक क्षेत्रांत वापरली जाते आणि अनेक लोक इंग्रजी बोलतात, परंतु आपण इंग्रजीत कितीही निष्णात असलो तरी आपल्या मातृभाषेचा वापर करण्यास कधीच लाज वाटू नये। हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली, तामिळ, कन्नड किंवा भले कोणतीही मातृभाषा असो, गर्वाने बोलावे। इंग्रजांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले आणि त्या काळात अनेक नुकसान झाले। तथापि त्यांच्या केलेल्या कार्यांच्या तुलनेत हे नुकसान फारच कमी आहे। ब्रिटिशांनी सर्व कार्ये मुख्यतः त्यांच्या फायद्याच्या उद्देशाने केली आणि त्यावेळेस त्यांना याची कल्पना नव्हती की एक दिवस त्यांना भारतातून बाहेर जावे लागेल। ब्रिटिशांनी भारतातील नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक संपत्ती शोषली आणि त्यांच्या फायद्यासाठी विविध सुविधांचा विकास केला। त्यांनी अंदाजे $45 ट्रिलियन लुटले आणि हा पैसा ब्रिटनला परत नेला। या सर्व प्रकरणांमुळे भारताची आर्थिक आणि सामाजिक स्थिती मोठ्या प्रमाणात बदलली। ब्रिटिश साम्राज्याची अनेक जहाजे समुद्राच्या पाण्यात बुडालेली आहेत। ऐतिहासिक घटनांनी भारताच्या विकासावर आणि भविष्यावर दीर्घकालीन परिणाम केले आहेत, तरी सुद्धा भारत आज स्वतःच्या ताकदीवर उभा आहे आणि या ऐतिहासिक अनुभवांमधून धडा घेत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे। आम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील। तुमचा अभिप्राय कॉमेंटमध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।